असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। कुठं असे भांडणं करून दंगली उभा करून पुन्हा नसतं निवडून येत बार मी तर जाहीरपणानं सांगितलेलंच आहे, ज्या जातीचे लोक आमच्या मराठ्याला त्रास देतील त्या जातीचा नेता पाडणार आम्ही। वेळेप्रसंगी तिथं उमेदवार देणार नाहीत पण त्याला पाडणार। आल्याच विधानसभा जवळ कोण कोणाचं काय आहे ना, त्यांचे जे भाषणात जरा म्हणते तर जणू मला ऐकायला मिळाले, भाषणात म्हणते जणू कोण कोणाचं आहे, आमच्या मागं कोण खंबीर उभा आहे। मला बी काहीतरी शिवाय दिल्या जणू तुला दाखवतो म्हणा विधानसभेत, तुला दाखवतो विधानसभेत कोण कोणाचा वर चढे आणि कोण कोणावर दंड थोपटितो तुला दाखवतो म्हणा काचका विधानसभेत। हां उमेदवार उभा करणार नाही पण त्याला असं पाडतो हां की ते बाप जेल मी उभा नाही राहायला पाहिजे। तो नेत्याला वळवळ येतोय, नेत्या जीवावर खुमखुम येतोय। बाप का काहीतरी असा शब्द वापरायला जणू त्यांनी मला डिटेल ऐकायला नाही मिळालं, पण बाप का काहीतरी भाषणात असं नाही एखादा झिंगूर देशी पेणारं मराठ्याच्या जीवावर मोठं झालेलं आहे काही काळ। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। पण आज पचपच करतोय जणू तो। हा आता तू ज्याला म्हणला ना, ज्याच्या जीवावर तो भाषण केलं ना, त्याला म्हणा विधानसभेत दाखवतो काच का तुला। हा तो हा नेता, तो ह्या नेत्याला तो ह्याच परळीतून निवडून येऊन देत नाही, ध्यानात ठेव मनात। मस्ती मग परत मला म्हणते राग करतो ही मस्ती। हे चिल्लर चाललर माकडं करतेत आणि नेत्याला चांगल्या नेत्याला भोगावं लागतं। हे चिल्लर चाललर माकडाने केलं, त्यांच्या चांगल्या मोठ्या नेत्याला भोगावं लागलं। आता पुन्हा ते चिल्लर चाळे यांच्या माकडाने सुरू केले, नेत्याला भोगावं लागणार। ठीक आहे तू तुम्हाला उभा राहायचंच ना, आता बघू तोही जिरून टाकू। नाही हो, बीडचा विषय चाललाय। नाही नाही, जातीचा नेता ज्या जात येडवणी करते, मराठ्यांना त्रास देते, मराठ्यावर अन्याय करते, गोरगरिबावरती, हे काम असतं शांतता ठेवण्याचं नेत्याचं। मी सांगितलं माझ्या समाजात शांत राहा, त्यांचा नेता सांगत नाही याचा अर्थ त्याला जातीवाद करायचा। हां मग जी जात माझ्या मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेताच इथून पुढं पाडी जायचा निवडणुकीत। आता तिथं उमेदवार नाही द्यायचा पण ते जातीचा नेताच पाडायचा। हां म्हणजे त्याला बेकामी करून ठेवायचं। पद्धतीनं बीड असेल किंवा इतर ठिकाणी जे काही वादावादी सुरू झालेली याला नेमकं कारण तुमचं आंदोलन आहे असं विरोधक करताय आणि लोकसभेमध्ये जे काही तुम्ही केलं ते बरोबर वर्मावर बोट ठेवले असं वाटतंय तुम्हाला? नाही नाही, मी त्याच्यात नाही मोजणारा माणूस, म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी। पण आता हार जीत असते ते मान्य करावं लागते। कधी येतो मला वाटतं मॅच निवडून यावं असं कुठं असतं का? कधी मॅच निवडून यावं, कधी मॅच निवडून एखादा बार पाडावं बी जमत नाही का? म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही ना, आम्ही एकत्र आले की जातीवाद। ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांच्यावर, या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर। आम्ही म्हणजे ते एक गठ्ठा मतदान करते त्यावेळेस जातीवाद नाही, आणि मराठ्याने एखाद बार एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जातीवादी, मग तुम्ही आम्ही तुम्हाला हाणणार आणि हाणायला लागले, ही वृत्ती हो तुमची। मग मराठ्याने ठरवलेलंच ज्या जातीचा माणूस गोरगरीब मराठ्याला त्रास देईल त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं, म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही। तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग? आता त्याला जे त्रास देईन ना जात त्या जातीचा नेता इथून पुढं लय ताकत्यानं पाडायचा। आता लय ताकत्यानं पाडायचा, आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे। हां खपक्यास पहिला दानक्यातच पाडला पाहिजे आता। हां काही मराठी आमच्या मतदानाला बाहेर नाही निघत, कारण त्यांना वाटतं ह्यो बी मला पास नाही ह्यो बी नाही, दोन्हीला नाही करायचं म्हणून होतं। इथून पुढं तसं नाही करायचं आता। हां हे आपल्या लोकांच्या मागं लागतात ना, 100% बाहेर निघायचं आता। हां कोणी नेता पास असू नाही तर नसू, ज्याला पाडायचं ना त्याला पाडायसाठी ताकदीनं बाहेर यायचं। बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता। हां कोणी जत्राला जायचं नाही, खेत्राला जायचं नाही, पण ते नेता पाडी जायचं आता, हे काम करायचं। तेव्हा आपले लोक आपली जात मराठ्यांची सुखी राहील। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।